चला तयार होऊन मस्त कोरी साडी घालून मी स्वयंपाकाला तयार झालेले आहे. मुगाची डाळ घेतली स्वच्छ 2 पाण्यानं धुवून. त्यानंतर शिजवायला ठेवली. वरण भाताचं कुकर लावले. मेथी स्वच्छ धुवून घेतली. तडका मारले मेथीच्या भाजीला. शेंगदाण्याचा कूट, तिखट, मीठ, हळद हे सगळे प्रकार व्यवस्थित टाकून घेतले. छान वाफू दिले मस्त व्यवस्थित. त्यानंतर मस्त कोथिंबीर ते वरून टाकले. ते झालं व्यवस्थित मस्त की भज्याचं पिठाची तयारी केली. बेसन पीठ घेतले. त्यानंतर तिखट, मीठ, हळद, थोडासा ओवा, कोथिंबीर, भज्याचं पीठ भिजू घातले व्यवस्थित. मग इकडं होळीची तयारी करू लागते आई. कणिक तोपर्यंत भिजून घेतली. मस्त भाजी छान तयार झाली. भज्याचं पीठ पण छान भिजलं. भज्याच्या पिठामध्ये हे पहा सगळं प्रकाराचं टाकलेलं आहे. व्हिडिओमध्ये जसं दिसालं तसं त्या प्रकारे पुरण ते व्यवस्थित मग छान शिजू द्यायचं. मुगाचं थोडंसं तेल टाकायचं, वरी फेस येत नाही. मी पातेल्यामध्येच लावले होते मुगाचं डाळ. 2 ग्लास डाळ घेतली, 2 ग्लास साखर घेतली. त्यानंतर थोडीशी छान इलायची टाकायची, जायफळ टाकायचं आपल्या मनावर. मस्त शिजून घेतलं छान पुरण मस्त रगडून घ्यायचं व्यवस्थित झालं की मग इकडं होळीची तयारी करायला सासूबाई. होळीची तयारी होईपर्यंत गौऱ्या रांगोळी टाकून छान सासूबाईने तयारी केली. तोपर्यंत मी पुरण हटून घेतले छान. मुगाचं पुरण छान व्यवस्थित एकदम पोटाला थंड असते. त्यानंतर ते साखरचा ग्लास, तेवढी साखर तेवढी डाळ घ्यायची. एकदम घट्ट बनवून घ्यायचं. पोळी पण छोटे छोटे नैवेद्य बनवून घेतले मी देवासाठी. नैवेद्य तयार केलं, आरतीचं ताट तयार केलं. मस्त मी पण होळीची पूजा व्यवस्थित केली छान. हॅपी होळी म्हणलं सगळ्याला. चांगली होळीची सुरुवात नवीन वर्षाची होऊ द्या म्हणले. व्हिडिओमध्ये काय चुकलं तर माफ करा. मस्त पुरण झाले, भजे झाले माझे. छोटे छोटे भजे काढले देवासाठी. पुरण पहा किती व्यवस्थित छान घट्ट बनलं. होळीला पण नैवेद्य ते दाखवलं मी. आजच्यासाठी एवढंच. बाय बाय. काही चुकलं तर माफ करा. हॅपी होळी.